हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो त्यावेळेस अंडा करी, चिकन मसाला, जीरा राईस असे वेगवेगळे पदार्थ आम्ही खायला मागवले होते. पण ज्या वेळेस अंडा करी खाली ती इतकी भारी लागत होती ना की बस. तर आज आम्ही अंडा करी बनवणार आहोत. तर आई, अंडा करी बनवायची का आज? हो, बनवण्याचा प्रयत्न करू. कारण त्या अंडा करीची चव इतकी चांगली होती तर ती अजून सुद्धा आमच्या जिभेवर आहे. तर तशाच पद्धतीने आज आम्ही ती अंडा करी बनवून बघणार आहोत. तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो का कशा पद्धतीने ती अंडा करी बनवलेली. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. तर वेळ न घालवता आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. ही अंडा करी बनवण्यासाठी कमीत कमी आम्ही 4 माणसांसाठी अंडा करी बनवतो आहोत. तर 4 माणसांसाठी आम्ही 8 अंडी घेतलेली आहे. तुम्ही अंडी कमी जास्त घेऊ शकता तुमच्या अंदाजानुसार. तर अंडी आम्ही पाणी ओतून उकडत ठेवून अंड्यामध्ये पाणी टाकून आम्ही उकडत ठेवणार आहोत. त्यामध्ये मी आता पाणी ओतणार आहे. गॅस पेटवते आणि पातेलं ठेवते. तर आता मी अंडी उकडत ठेवलेली आहे. तर उकडताना अंडी फुटू नये म्हणून ही लिंबाची फोड टाकते. तर ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा. बघा, मी आता लिंबाची फोड टाकते आहे. तर छानपैकी अंडे उकडताय तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करायची का आई? हो, करूया. तर सगळ्यात अगोदर आपण काजू भिजत टाकूया. हा, ठीक आहे. चला तर आता काजू भिजत टाकूया. काजू भिजत टाकायचे त्यासाठी मी थोडस कोमट पाणी करते. कोमट पाणी झालेलं आहे. बघा, वाटीमध्ये काजू टाकते आणि भिजत ठेवते आहे. गरम पाणी यासाठी टाकलं की काजू लवकर भिजावेत म्हणून गरम पाणी टाकलेलं आहे मी. आता मी कांदे कापते आहे. कांदे काय जास्त बारीक कापायचे नाही आपल्याला. साल काढून टाकते. अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला जास्त कांदे पाहिजे असतात. तर मी 8 अंड्यासाठी 4 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त कांदे घेऊ शकता. तर आपल्याला कांदा बारीक कापायचा नाही. तर मी कशा प्रकारे कांदा कापते ती तुम्ही बघा. हे बघा, असा जाडसर कांदा कापायचा आहे या पद्धतीने. हा बघा, कांदा या प्रकारे मी मोकळा करून घेणार आहे. बघा, असं जाडसर कापलेला आहे कांदा. हा बघा, तुम्ही बघू शकता. हा बघा, ग्रेव्हीचं साहित्य एकदा तुम्ही बघून घ्या. कांदे घेतलेले आहेत तुम्ही बघा. ह्या प्रकारे मी कापून घेतलेले आहे. जाडसर असे उभे कापलेले आहेत. हे बघा. नंतर कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी. लसूण घेतलेला आहे. तिखटसाठी मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण तिखट टाकणारच आहोत पण 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे. एवढं साहित्य आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. ग्रेव्हीचं साहित्य तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. तर आई, पुढे काय करायचं आहे? तर सगळ्यात अगोदर आपण एक कढई घेऊया. कढईमध्ये तेल टाकू आणि त्याच्यामध्ये कांदा परतू. गॅस पेटवते आहे मी आणि कढई ठेवते. कढई चांगली गरम होऊ द्यायची. बघा, तेल टाकते मी. तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. आता मी कांदे टाकते त्याच्यामध्ये. तेलामध्ये चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आपल्याला जास्त असं शिजून घ्यायचे नाही. कांदे मीडियमच असे शिजवायचे आहेत. जास्त लालसर सुद्धा होऊ द्यायचे नाही. कांदा असं हलवतच राहायचे आपल्याला. हलवलं नाही तर खाली जो कांदा असतो तो पटकन होऊन जातो. वरचा कांदा कच्चा राहतो. कांदा हा सगळं सारखा तळला गेला पाहिजे. कारण काही कांदे आपले वरती चिपकलेले असतात, मग ते जळतात. त्याच्यामुळे कांदा पूर्ण सगळ्या बाजूने हलवलं ना तर तो व्यवस्थित तळला जातो. आता आपण थोडं याच्यात मीठ टाकूया. मीठ टाकते आहे मी 1 चमचा. आपण परत घालूया. आपला कांदा तयार व्हायला लागला. जास्त लालसर होऊ द्यायचं नाही, जास्त लाल नाही. आता थोडासा शिजू द्यायचा आहे. जेव्हा आपण ग्रेव्ही बनवूया ना
त्याला कलर व्यवस्थित आला पाहिजे. कांदा असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, खाली जळण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस थोडा आता कमीच केलेला आहे मी. कांदा आता होईलच, झाला आहे तसा. थांब. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक टाकून घेऊ. तो सुद्धा असं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आपण मिरची टाकणार आहोत. मिरचीला थोडं मध्ये कट मारून घेऊया, कारण मिरची अंगावर उडते. बिया उडतात ना, थोडस कापून घेऊया. आता आपण मिरची टाकूया त्याच्यामध्ये. 4 मिरच्या टाकलेल्या आहे. तशाच पद्धतीने लसूण पण थोडस कट मारून घेऊ, कारण लसूण पण तेलामध्ये उडतो. अख्खा लसूण. अख्खा लसूण टाकायचा नसतो. जसं आपण फोडणीला वापरतो, थोडा ठेचला जातो लसूण, तसं याच्यामध्ये पण आपण थोडस कट मारून म्हणजे नुसतं कापून घेऊया. लसूण गेले तरी चालतील ना? हो, जसं तुम्हाला जमेल तसं. कारण अख्खा लसूण टाकला तर तो अंगावर उडतो. त्याच्यामुळे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यात टॅमॅटोचा वापर बिलकुल नाहीये. टॅमॅटो आम्ही कुठेच वापरणार नाही आहोत. फक्त कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि काजू इतकेच वस्तू आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. या प्रकारे कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, जास्त लालसर होऊ द्यायचा नाही. म्हणजे आलं आणि लसूण टाकलेलं आहे, त्याचा वास एवढा छान येतो असं तेलामध्ये परतताना. त्याचा कच्चापणा आहे तो जरा तेलामध्ये परतून घेतलं की निघून जातो. कच्चं आलं जास्त तिखट लागतं, तर तेलात परतून घेतलं त्याच्यामुळे तिखटपणा थोडा कमी होतो आणि त्याला वास पण खूप छान येतो. आता आम्ही सध्या परत इथे त्याला वास एवढा सुटलेला आहे, खूप छान वास येतोय. एकच नंबर झालेला आहे कांदा. तर मी गॅस बंद करते आणि आपण वाटण्यासाठी थंड होण्याची थोडी वाट बघूया. बघा, या पद्धतीने कांदा तळून घेतलेला आहे, हाताने सहज तुटतो. तर हा कांदा थंड झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. कांदा वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकते. काजू टाकते, कोथिंबीर, हे वाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघा, वाटण अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेला आहे. उकडलेली अंडी थंड झालेली आहेत, ती एका भांड्यामध्ये काढते आणि सोलून घेते. अंडी आता सोलून घेते मी. वरचं जे करळ असतं ते काढून टाकते पटापट. आपण जो लिंबू टाकला होता त्यामुळे अंडी फुटली नाहीत, व्यवस्थित अशी उकडली गेली आहे. हे बघा, सहज साल निघते. अशा प्रकारे इतर अंडी सुद्धा मी सोलून घेणार आहे. अशा प्रकारे अंड्यांना कट मारून घेते आहे मी, कारण त्यामध्ये मसाला व्यवस्थित जाईल आणि खाताना सुद्धा छान लागेल. हे बघा, असं बारीक कट मारायचे, जास्त कट मारायची नाही. सगळ्या बाजूने कट मारलेलं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने आपलं अंड्यामध्ये मसाला मुरला जातो, आतपर्यंत जातो. मसाला म्हणजे आपण आता त्याच्यात थोडीस हळद, तिखट आणि थोडस मीठ टाकणार आणि तळून घेणार आहोत ना. आता ही अंडी फ्राय करून घेऊयात. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर तेल ओतणार आहे. तेल आता चांगलं गरम होऊ द्यायचं. चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी अंडी टाकणार आहे. तर आई, ही स्टेप केल्याने काय होतं ते तुम्ही सांगा. स्टेप केल्याने अंड्याला
एकतर थोडस कोटिंग येतं आणि सहसा अंडा ते फुटत नाही, मसाले मुरले जातात। आपण अशा अंड्याला तर मसाला लावू शकत नाही, लावला तरी मसाला कच्चा राहतो। त्यामुळे आपण हे असं करून घेतलं, तेलामध्ये फ्राय करून घेतो ना, तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले ना, त्याला थोडस कलर येईल वरती, लालसर करेल थोडं अशा पद्धतीचं थोडा मसाल्यामध्ये ते खाली चिकटत नाही। यात आपण ग्रेव्ही बनवू ना त्याच्यामध्ये ते चिकटणार नाही। तर तुम्ही बघू शकता अंड्याला मस्तपैकी लालसर कलर आलेला आहे। तर छानपैकी लालसर कलर आलेला आहे, त्यामध्ये तिखट टाकते आहे, त्यानंतर हळद टाकते आणि छानपैकी असं हलवून घेते मी। वाव, खूपच भारी। तुम्ही बघू शकता किती छान अंडे झालेले आहेत तयार, छान। हो, खूपच भारी। मसाला लागला, व्यवस्थित लागला। आपण जे काप मारले होते त्याच्यात सुद्धा मसाला गेला असेल ना। मस्तपैकी एक फोटो काढून घेऊयात, अंडा फ्रायचा मस्तपैकी एक फोटो काढून घेऊयात। वा वा वा, एकच नंबर। तर अंडा फ्राय आम्ही करतो त्यावर मस्तपैकी कस्तुरी मेथी टाकणार आहोत, थोडीशी हाताने बारीक करून थोडीशी कस्तुरी मेथी टाकूया, परत एकदा थोडस हलवून घेऊया। आता सगळ्या बाजूने मेथी सुद्धा आपली व्यवस्थित लागलेली आहे बघा। झाला, आता आम्ही गॅस बंद करतो। जो आम्ही अंडा फ्राय केला होता त्या पॅन मध्येच आम्ही ग्रेव्ही बनवणार आहोत। तर ग्रेव्हीसाठी तेल ओतणार आहे, आम्ही 8 अंडे बनवतोय तर त्यानुसार आम्ही तेल टाकतो आहे। आपल्याला आता फोडणी द्यायची आहे, तर फोडणीमध्ये आम्ही खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाल्यांपैकी तुम्हाला दाखवतेच, हे बघा, जिरं आहे, वेलची आहे, लवंग आहे, दालचिनी, तेजपत्ता आणि चक्री फूल आहे। जर तुमच्याकडे अजून खडे मसाले असतील तर ते तुम्ही टाकू शकता। तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, गरम झाल्यानंतर आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत। तर बघा, तेल सुद्धा गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे खडे मसाले टाकते मी सगळं टाकूया। तेजपत्ता, नंतर चक्री टाकली, लवंग, दालचिनी आणि जिरे, शाही जिरे असेल तर ते तुम्ही टाकू शकता, आणि वेलची। तर हे खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। आपण जे कांद्याचं वाटण केलं होतं ते आता मी टाकते आहे। छानपैकी तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे वाटण। पूर्ण टाकून द्यायचं, 2 मिनिटं। तर हे वाटण आहे ना, हे आपल्याला असं हलवतच राहायचं आहे। त्यामध्ये खूप सारे मसाले ते खाली चिपकतात, त्यामुळे असं मध्ये मध्ये हलवतच राहायचं आहे, कढईला चिपकायला नको आहेत। कांद्याला थोडं तेल सुटत चाललंय। ज्या वेळेला आम्ही कांद्याचं वाटण फोडणीला टाकलं त्यावेळेला वाटण किती होतं, जास्त दिसत होतं, पण आता कांदा आम्ही परतून वाटण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे
थोडं तेल सुटायला लागलं. आई बघा, आपण जेव्हा वाटलं ना तेव्हा वाटण जास्त होतं की नाही? हो. मग आता कमी झालं. आणि आता कांदा आपला कोमट चालला ना. हा, कोमट चालला ना आता, त्यामुळे ते वाटण कमी झालं. जसं जसं आपण हलवलं तसं तसं ते घट्ट होत जाणार आणि त्याला तेल सुटणार. कांद्याचा जो कच्चापणा आहे तो पूर्ण आपण परतून घेतलेला आहे. आता आपण मसाले टाकूया. आता याच्यामध्ये येणारे मसाले काय काय ते बघ. जे कांद्यामध्ये पाणी आहे ते सुद्धा सुकून गेलेलं आहे. गॅस कमीच ठेवायचा. आता आपण मसाले टाकूया. छानपैकी असं तेल सुटायला लागलेलं आहे. तर आता मसाले टाकूया. मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर टाकते आहे. 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकलेली आहे. अजून 1 चमचा लाल मिरची पावडर टाकते. धने पावडर टाकते. 2 चमचे धने पावडर टाकलेली आहे. हळद टाकते आहे. त्यानंतर मसाल्यांमध्ये छानपैकी असे हे मसाले टाकलेत ते हलवून घेते. चमच्याने हे मसाले आता हलवून घेते मी. आम्ही टोमॅटोचा वापर केला नाही. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे. बाकीचे जण टाकतात टोमॅटो. टोमॅटोच्या ठिकाणी आपण काजू वापरलेले आहे, त्याच्यामुळे टोमॅटो टाकल्याने कांदा आणि टोमॅटो, कांदा आणि काजू आणि कोथिंबीर. कांदा आणि काजू एवढंच साहित्य टाकलेलं आहे. आता मीठ टाकूया अंदाजानुसार. अगोदर आपण मीठ टाकलं होतं टाकलेलं. परत एकदा हलवून घेऊ. थोडेसे मसाले आपण हे शिजवून घेऊ. जे आपण मसाले टाकले होते ते असं, आता जे मसाले टाकले होते ते आता छानपैकी शिजून घेऊयात. त्यासाठी झाकण ठेवूया. थोडंसं पाणी टाकतोय. मसाले शिजेल एवढं आम्ही पाणी टाकलेलं आहे. मसाले छानपैकी शिजू द्यायचे आहेत. आता थोडं झाकण ठेवते आणि कमीत कमी 5 मिनिटांसाठी हे झाकण ठेवलेलं आहे. मसाले चांगले शिजू द्यायचेत. आता आपण झाकण काढून घेऊया. मसाला छानपैकी झालेला आहे. तर आता या स्टेपला दही नक्की टाका. दही आम्ही टाकली नाही, आम्हाला टाकायला जमली नाही, पण तुम्ही दही नक्की टाका. दही टाकल्याने त्याची टेस्ट आणखी वाढेल. आता याच्यामध्ये अंडे टाकते. जे आम्ही फ्राय केले होते ते अंडे आता या मसाल्यामध्ये टाकून घेते आहे आणि मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेते. पाणी टाकतो. जे आपण वाटणाचं पाणी आहे ते टाकते. म्हणजे मिक्सरला वाटण होतं लागलेलं ना, तिथं पाणी टाकते. त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच त्याच्यामध्ये पाणी टाकलंय. 1 चमचा गरम मसाला टाकते मी आणि व्यवस्थित हलवून घेते. तुम्ही चिकन मसाला टाकला तरी चालेल. वा वा, किती छान दिसतंय ना आई. हॉटेल सारखंच दिसतंय ना. आपण खाल्ली होती तसंच दिसतंय. 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. जे आपले मसाले आहेत ते व्यवस्थित शिजले पाहिजे. जी आज आपण अंडा करी बाहेर खाल्लेली आहे तशीच आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आपण नेहमी बनवतो आणि नेहमी समजा एखादी चव थोडी कमी जास्त मसाल्यामुळे होते किंवा थोडंसं मीठ त्याच्यामध्ये पण होते, तर आपली चव थोडी बिघडते. आणि तीच भाजी आपण जर हॉटेलमध्ये वगैरे घेऊन खाल्ली तर त्याची चव अशी असते की ती आपल्या जिभेला हवी हवीशी वाटते. म्हणजे असं पुन्हा पुन्हा खावीशी वाटते, परत परत खायला वाटते. असं पण काही वेळेला होतं, कारण आपण तर घरामध्ये बनवतोच
पण तीच आपण जर बाहेर खाल्लं तर आपल्याला ते वाटतं की आपण हे परत एकदा येऊ आणि खाऊया. तर तसाच आज आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघूया आता त्याची चव आम्हाला कशी लागते. ती चव जर आम्हाला चांगली वाटली तर आम्ही आम्हाला खूपच बरं वाटेल का आम्ही हॉटेल सारखी बनवली आणि तीच भाजी आज आम्ही खातो. थोडस मनाला समाधान वाटेल. आम्ही प्रयत्न केलेलाच आहे भाजी बनवण्याचा. तर आज आम्ही छानपैकी अंडा करी बनवलेली आहे. तर टेस्ट करून बघूच. पूर्ण व्हिडिओ झाला तर, पूर्ण रेसिपी झाली तर आम्ही टेस्ट करून बघूच. आता मी उघडून बघते. अंडा करी आता तयार झालेली आहे. छानपैकी ग्रेव्ही सुद्धा बघा. गॅस बंद करते मी. आता सजावटीसाठी मस्तपैकी कोथिंबीर टाकते. तर अंडा करी बनवून झाली. खाऊन सुद्धा बघितली. सेम हॉटेल सारखीच अंडा करी लागली. 99% तरी सेम तशीच होती. मला तर खूपच आवडली. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अंडा करी बनवून बघा, खाऊन बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, बनवून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली. आम्ही तर बनवली, आता तुम्ही सुद्धा बनवा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.